म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोच आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्ये श्रावण स्पेशलमध्ये सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून आणि कौटुंबिक स्वागत करतो। कौटुंबिक म्हटल्यावर तुमच्या एक लक्षात आलं असेल मी आज काहीतरी वेगळं सादर करणार आहे। म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळे ग्रुप बघितले असतील, म्हणजे बीशीचा बघितला असेल किंवा भजनाचा बघितला असेल। आज मी एक वेगळा ग्रुप तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। मुद्दा कसा आहे की श्रावण सुरू झाला की अनेक आपले सण सुरू होतात आणि अनेक सण सुरू झाले की अनेक नातेवाईक मंडळी आपल्याकडे येतात, राहतात, धमाल करतो आपण रात्रभर। काय अर्थात वयोपरत प्रत्येकाच्या रात्री नाईट साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण सर्व वयोगटातल्या लोकांसाठी एकच गोष्ट असते, ते म्हणजे एकत्र येऊन साजरा करणं। तर अशी एक फॅमिली आज इथे बोलवलेली आहे की ते सगळे एकत्र येऊन साजरा करतात। आपण त्या फॅमिलीचं स्वागत करूया। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार, सगळ्यांचं खूप स्वागत आमच्या खवय्यामध्ये। एकंदरीत आपल्या सगळ्यांच्या तब्येती बघता आपण उत्तम खवय्ये आहोत, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे। बरोबर आहे की नाही? अगदी खरं आहे। आता आपण ओळख करून घेऊया। पहिल्यांदा आपली ओळख सांगा जरा। माझं नाव संजीवनी बापट, मी वडाळा 200 एकरमध्ये राहते। बरं, हे माझे मिस्टर बाळ बापट, हे TV सिरियलला असतात। आता आम्ही दोघेही रिटायर आहोत। ह्यांची आमची खूप जुनी ओळख आहे, आम्ही एकाच क्षेत्रात काम करतो त्यामुळे आमची ओळख आहेच। ह्यांची हा माझा धाकटा भाऊ हरेश जोशी। तुमचं काय? मी मेघना बापट। ही सगळ्यात धाकटी, ही माझी सूनबाई। धाकटी म्हणजे या हाताच्या सगळ्यात धाकटी। जरा नीट वागायचं, आमच्याशी जरा आदबीने बोलायचं। ओके, ही तुमची सूनबाई। ओके, काय करते सून? मी फोटोग्राफर आहे। फोटोग्राफर? हो, वेडिंग फोटोग्राफी करते। फर्स्ट क्लास। पण मला सांग, तू फोटोग्राफी तुला छंद होता? नाही, आत्ता म्हणजे माझं BA झाल्यानंतर म्हटलं पुढे आता मला फोटोग्राफीमध्येच करायचं होतं, कारण का असं त्या क्षेत्रात मुली जास्त नाही आहेत, तर मला त्या क्षेत्रात गर्दी कमी आहे, तिथे आपण पटकन आपला नंबर लागू शकतो। हा हिचा मुद्दा करेक्ट आहे। ओके, तुमचं काय नाव? माझं नाव मंदार बापट। हिचा नवरा, हिचा मुलगा। ओके, मी इंडस्ट्रियल फोटोग्राफर आहे। ये बात आहे ना, म्हटलं ही तिकडे कशी गेली। ओके, हां, इंडस्ट्रियल फोटोग्राफर। स्वतंत्र व्यवसाय? हां, फ्रीलान्सर आहे। आणि हे स्टुडिओ आहे कुठे? नाही, फ्रीलान्सिंग करतो मी। बरं, एका जागी नाही? एका जागी। मग डेव्हलपिंग वगैरे कुठे करतो तुम्ही? आता काय ह्याला डिजिटल झाला ना, डिजिटलला काय डेव्हलपिंगची फर्स्ट क्लास, टेन्शनच नाही। आणि आपली ओळख? मी रेखा अनिल देसाई, दादरला राहते, गोखले रोडला, आणि रिटायर्ड लेक्चरर आहे। कुठे होता तुम्ही? सोशॉलॉजी शिकवायची मी। MMP शाळा माटुंग्याचं जे आहे ते माटुंगा SNDT म्हणून ओळखलं जातं, तिकडे मी शिकवत होते। पण ठीक आहे, म्हणजे आता एकंदरीत ही सगळी तुम्ही सगळे 5 जण साधारण दादर भागातले आहात? दादरात। तुम्ही किती वर्ष दादरमध्ये आहात? माझं माहेर दादरचं, मी नंतर सासरी आले ते गिरगावात गेले। आता 10 वर्ष झाले मी वडाळ्याला दोस्तीमध्ये राहते। दादरहून परत तुम्ही आपल्या गिरगावातून परत दादरमध्ये आहात? पण दादर म्हणजे जन्म तुमचा दादरचा? दादर माझा जन्म मलबारीलचा। मलबारील? हो, तिकडे माझे आई वडील तिथे होते। एक साधारण तुम्ही गंमत लक्षात घेतली का, ही सगळी जी जुनी आणि ज्येष्ठ मंडळी आहेत ना, ह्याचा जन्म सगळे इकडेच आहेत बरं का, गिरगाव, मलबारील, दादर। आणि त्यानंतरची म्हणजे माझी जी जनरेशन आहे किंवा माझ्या नंतरची जनरेशन आहे, त्यांचं आधी कुठेतरी बोरिवली जन्माला येतात आणि मग तिथून लग्न करून इथे येतात। ह्यांचं उलटं झालेलं आहे। सो तुम्ही इतकी वर्ष दादरमध्ये आहात? मलबारील नाही, माझा राजवाड्यातला जन्म आहे।
हे पुढची गोष्ट मलबारीला आहे. कुठे राजवाडा होता? तिकडे होता आनंद भवन म्हणून होता, हो. तिथे झाला होता. आता कुठे हरवला? अजून आहे इकडे, अजूनही आहे. सध्या BRCचं ऑफिस गव्हर्नमेंटने घेतलं. माझे वडील तिथे प्रायव्हेट डॉक्टर होते एका संस्थानिकांकडे, बरं. त्यामुळे आमचे जन्म घरचेच. बरं, आणि तुमची शाळा कुठली मग? सेंट कोलंबो. आणि कॉलेज? मी आधी कीर्ती केलं, नंतर मग मी सायकोलॉजी वगैरे घेऊन MA SNDTतनं केलं, फर्स्ट क्लास. आणि नंतर मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला लागले आणि तिथे ऑडिट केलं. 33 वर्षांनी सोडून दिलं आणि पुढे मी माझा छंद काय जोपासला, छंद जोपासला? रेसिपीज. 10 वर्षामध्ये जवळजवळ 60-62 बक्षिसं मिळाली. लग्नाला किती वर्ष झाली मला सांगा? 33 वर्ष झाले. असो, पण आता इतकी ज्येष्ठ मंडळी इथे आहेत आणि ही जरी ज्येष्ठ नसली तरी ही खवय्यामधलीच आहे, त्यामुळे आज मला खात्री आहे की अप्रतिम पदार्थ खायला मिळणार आहेत. आणि आता मी इतक्या वेळ बोललेलो आहे त्यामुळे भूक पण लागलेली आहे. तर मला असं वाटतं की आपण किचनकडे जायचं का? किचनकडे जाऊ. आज कोण बनवणार पदार्थ? मी बनवणार आहे. श्रावणातला अळू प्रसिद्ध आहे, म्हणजे श्रावणामध्ये अळू करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. तर मी अळूचा लोकांना माहिती नसलेला पदार्थ सांगणार आहे. अळूचा गुप्त पदार्थ आपण म्हणू. तिथे गेल्यानंतर तो ओपन होईल. आणि तुमच्यापैकी कोण बनवणार? तू काय बनवणार आहेस? मी चिझलिंगचे समोसे. चिझलिंग एक आधुनिक आहे आणि एक पारंपरिक आहे. हरकत नाही, आपल्याला काय खाण्याची मतलब आहे आणि तुम्ही करून बघण्याची मतलब आहे. ओके. आज किचनमध्ये बापट फॅमिलीतले 2 व्यक्ती आहेत, एक सासू आहे आणि एक सून आहे, आणि दोघेही अतिशय हसतमुखाने उभे आहेत. त्यामुळे आजचा पदार्थ अप्रतिम होणार आहे, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कारण सुनेनं सासूच्या हाताखाली वेगवेगळे पदार्थ शिकलेले आहे असं तिचं म्हणणं आहे. अर्थात आपल्याला कळेलच कसे होतात पदार्थ ते. बरं मावशी, आधी मला सांगा आपण काय करणार आहोत पहिल्यांदा? मी आज ना अळूचं देठं करणार आहे. अळूचं देठं? अळू वड्या करतो त्याचे देठ फेकून न देता ते उपयोगात आणायचे, कारण या अळवातनं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आयर्न मिळतं. ओके, ठीक आहे. हल्ली महागाईच्या दिवसामध्ये अशा प्रकारे भाज्या फेकून द्यायच्या नाही. करेक्ट. लक्षात ठेवा, महागाईचे दिवस असो नाही तर स्वस्ताईचे दिवस असो, कुठलेही फेकून द्यायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. ओके. अळूचं देठ आपण बनवलं. मला तुम्ही साहित्य सांगता काय काय? हे काय आहे? हे अळू आहे. हे काय आहे? सालासकट बटाट्याचे काप केलेले आहेत. ओके. हे काय आहे? नंतर हे चिंच गूळ एकत्र कोळ करून ठेवलाय. ओलं खोबरं आहे, धणे जिऱ्याची पावडर आहे, लाल तिखट आहे, मेथी आहे, साखर आहे, मीठ आहे, हळद आहे, हे काळं मीठ आहे आणि हे राई जिरे आहे. ओके, ठीक आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? पहिल्यांदा फोडणीला मेथी घालायची. किती? घाला. मेथी कडू असते ना पण ना ती आपल्याला शुगर लेवल करते, म्हणून आपल्या डेली पोटात गेली पाहिजे मेथी. अच्छा. आणि या रेसिपीचं महत्त्व काय आहे तर मेथीच आहे. त्याच्यामध्ये राई आणि मोहरी घाला. आता हळद टाका. तिखट आहे त्यामुळे थोडं कमी घाला. आणि धणे जिऱ्याची पावडर घाला आणि बटाट्याच्या फोडी टाका. अच्छा, ह्याच्यातच घालायचं का? हे आपण साला सकट घेतलेलं आहे. सालात सत्व असतं. सालामध्ये कॅल्शियम असतं. त्याच्यानंतर या देठे टाका. ही अळूची देठ आहे. ही अळूच्या पानांच्या तुम्ही वड्या करा किंवा अळूचं फतफतं करा, सगळं करा, पण देठं टाकू नका. देठं टाकू नका. फोडणीचा वास अप्रतिम आलेला आहे. साखर आणि मीठ घाला. हे थोडंसं काळं मीठ घाला. त्याने कधी कधी ना हे आयोडाईज मीठ असतं ना त्याला खारेपणाच नसतो, मग याची वस्तूची चव जाते. ह्याला सैंधव सुद्धा म्हणतात, म्हणून ते थोडंसं घालायचंच. जरा बटाटा हे झाला ना झाकण ठेवायचं. पाणी घालायचं त्यात? नाही, नंतर जरा वाफ येऊ द्या. तो खमंग लागतो. खरं ही भाजी ना कुकरमध्ये करावी. 3ऱ्या मिनिटाला होते. कधी पाहुणे आले ना पटकन होणारी भाजी. पण भाजी पटकन होते, पण अळूच्या काड्या जपून ठेवायला लागतील तुम्हाला, कारण अळूच्या काड्या तुम्हाला विकत नाही मिळत नाही. मग मला सांगा, तुम्ही आता तुम्ही माहीत नाही, पण पूर्वी माझी आई स्वयंपाक बनवताना काहीतरी गुणगुणायची गाणी म्हणे. तुम्ही काय गुणगुणायचं काय? मी नेहमी एकच म्हणायची, जीवनात ही घडी अशीच राहू. बाय, म्हणजे गाणं तुमच्या आहे कानावर, असं आहे. मग तेच म्हणतोय मी, जीवनातली घडी अशीच राहू दे, ला 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 ला
ला ला ला ला ला ला. आता माझ्या शब्दांचा जर घोळ आहे त्यामुळे शब्द न म्हटलेले बरे. आणि काय आता काय पाणी. पाणी किती झाला. झालं अजून. आणि आता नारळ, धणे जिऱ्याची पावडर, हां. तिखट आणि मीठ हे सगळं एकत्र करून त्याचं वाटण करा. एक मिनिट. नारळ, हां. तिखट. लाल तिखट, 1 चमचा धणे जिऱ्याची पावडर, 1 चमचा धण्याची पावडर चिमूटभर मीठ आणि चिमूटभर मीठ. याचं वाटण करा. बरं, मीठ दोन्ही घालायचे का फक्त एवढंच घालायचं? चिमूटच नाही, ते नाही घालायचं. संदेव नको ना. नको. ह्याचं आता मी वाटण करून आणतो. 1 मिनिटात जाऊन येतो म्हणजे फक्त बोलतोय आहे मी, खरंच जात नाहीये. जाऊन येतो, वाटण करून आणतो. हां, वाटण करून आलं, हे वाटण करून आणलं. ओके. आता हे वाटण सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्या. वैसी सगळं घालू. सगळं घाला. हे चिंचेचं पाणी करून ठेवलंय ना, हां, ते पण घालून टाका. सगळं सगळं. 1 चिमूट साखर घाला. छान होणार आहे भाजी, यम्मी होणार आहे. आता ही झाली. ही कशाबरोबर आपल्याला खाता येईल? ही साधारणपणे नाचणीच्या भाकरीबरोबर खातात किंवा मग बटाट्याची पोळी करतात. बटाट्याची पोळी. पोळी बरं. त्याच्याबरोबर खातात, नाही तर मग आपल्या नेहमीच्या पोळीबरोबर. घडीची पोळी. हां. बरं. त्याच्यात थोडं पाणी घाला. हे जर कुकरात केलं ना हां. तर फार पाणी नाही घालावं लागत. बाहेर जरा शिजायला वेळ लागतो. बरोबर. हां. झाकण ठेवा. झाकण ठेवलं. 5 मिनिटात हे रेडी झालं की तुम्हाला नाचणीची भाकरी असेल तर नाचणीची भाकरी कुठली चालेल ना, ज्वारी भाकरी, नाचणी कुठली पण चालेल. आता हे होत आलेलं आहे, जवळजवळ झालेलं आहे. हां. बरोबर ना. ओके. हे झालेलं आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आमची चर्चा अशीच चालू राहणार. अळूचं देठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अळू, बटाट्याचे तुकडे, चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, धणे जिरे पूड, तिखट, मेथी, मीठ, साखर, हळद, काळं मीठ आणि जिरं मोहरी. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथी, जिरं, हळद, तिखट आणि धणेजिरे पूड परतून घ्यावी. या फोडणीमध्ये बटाट्याचे तुकडे, अळूचे देठ, साखर, मीठ आणि काळं मीठ घालून एक वाफ काढावी. त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं. एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये तिखट, धणेजिरे पूड आणि मीठ घालून त्याचं वाटण करून घ्यावं. हे वाटण अळू आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालावं. त्यामध्ये चिंचेचा कोळ, साखर आणि मीठ घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. बापट फॅमिलीतले कपल आलेलं आहे, मंदार आणि मेघना असे दोघे इथे आलेले आहेत. बरं मेघना, मला सांग, आता आपण हे तर करणारच आहोत, पण मंगळागौर म्हणजे काय आणि मंगळागौरीचं व्रत तुम्ही ठेवता का? हो, आम्ही ठेवतो. 5 वर्षाची असते मंगळागौरीचं व्रत. पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्यांदी एक तर नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पुढच्या भरभराटीसाठी ते व्रत असतं. सकाळी म्हणजे एकदम पूजा असते पहिली तर 12 वाजता वगैरे. नंतर दुपारी पहिली पूजा असते. नंतर ती पूजा झाल्यावर संध्याकाळी खेळ, म्हणजे संध्याकाळी संपूर्ण आमचे खेळ मंगळागौरीचे वगैरे असतात. पुन्हा एकदा रात्री एकदा शेवट म्हणून एकदा पूजा असते. रात्री 12 वाजता करायची असते ती मंगळागौरीची, की मग ते संपूर्ण संपतं. त्या दिवशीचं सगळं संपतं. आणि मग दुसऱ्या दिवशी किती वाजता असते पूजा? दुसऱ्या दिवशी नाही, एकदाच असतं, मंगळवारीच असते. अच्छा, म्हणजे दुपारी 12 आणि रात्री 12. आणि मधल्या ह्याच्यात तुमचे सगळे उपास तपास खेळ बिळ सगळं रात्री पूर्ण जागवायची असते. तुम्ही जागवता का? हो. मंदार, तू झोपत असेल ना? आपलं काम काही नसतं ते, आपण मस्त. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मंगळागौरीचं व्रत कशासाठी असतं तर नवऱ्याचं उत्तम आरोग्य राहावं आणि भरभराट व्हावी याच्यासाठी. आता पुढच्या काही वर्षांमध्ये पुरुषांसाठी सुद्धा असं काहीतरी व्रत येते असं कानावर आलं आहे माझ्या. कारण पूर्वी कसं बायका परावलंबी होत्या, म्हणजे स्वतंत्र नव्हत्या. आता कशा बायका स्वतंत्र झालेल्या आहेत. पूर्वी त्यांना सांगायला लागायचं, म्हणजे पूर्वी तसं करायला लागायचं व्रत की नवऱ्याची भरभराट झाली की आपली भरभराट झाली. आता व्हाईस वर्षासुद्धा होऊ शकतं. पुढच्या काही वर्षात एक नवीन व्रत येतं आहे, आय विल लेट यू नो. ओके. आता आपण काय बनवतोय? आता आपण चिजलिंगचे समोसे बनवतो. चिजलिंगचे समोसे. ओके. हे कुठे शिकलीस तू? हे मी स्वतःच शिकले. मला साहित्य सांगतेस काय काय? हे काय आहे? ही समोसाची पट्टी आहे. ओके. हे बटाट्याचे फ्लेक्स आहेत. ते चिजलिंग्स आहेत. ते मैद्याचं पाणी केलंय बॅटर असं. ओके. हे सॉस आहे, कोथिंबीर, मिरची, मीठ. ओके. साहित्य बघलं तर जाऊया कृतीकडे. तेल तापत ठेवलंय. माझा झाला नेहमीचा प्रॉब्लेम आहे, तेल तापत नाही. इतक्या गप्पा मारल्या तरी तेल तापत नाही. म्हणजे बघा कसं होतंय. आता पुढं काय करायचं मला सांग. एक बाउल घेऊया. बाउल देऊ तुला?
छोटा मोठा माझ्या एवढा कसा म्हणजे काय मोठा मोठा मोठा. तर आपण पहिले पोटॅटो फ्लेक्स आमच्याकडे भरपूर बाऊल होते, काळजी करू नका. हे काय करतेस तू? हे पहिल्यांदा बटाट्याचे म्हणजे उकडलेला बटाटा न घेता हा असं फ्लेक्स घ्यायचे, त्याच्यात पाणी लागेल. तर बाजारात मिळतात का? हो हो, थोडंसं पाणी. एक मला सहज विजय, हिचा वाढदिवस काय कधी असतो? 8 नोव्हेंबर. मानला यार तुला शपथ, कमाल झाली या माणसाची. किती घालायचं बघ. हां घाला घाला. कुठून हा असा कॉन्फिडन्स तुला आला कुठून झाला? घरी जायचंय मला. हां ओके. म्हणजे उकडलेला बटाटा होतो हा असा, पण बटाटा उकडवायला नको. ओके. म्हणजे झटपट असं होऊ शकतं आपलं हे. त्याच्यात हे फ्लेक्स करायचं, चिझलिंग्स. हो फ्लेक्सच आहेत ना हे? हो चिझलिंग्सच आहेत. हा खाऊ नको खरंच की. आता काय? मीठ. म्हणजे अजून एक भांडणाचा टॉपिक तुमचा कमी झाला आहे हे लक्षात आलं का तुझ्या? तरी इतकं करेक्ट सांगितलेलं आहे वाढदिवस, त्यामुळे आता नवीन काहीतरी चर्चेला काहीतरी नवीन. आता काय? टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस किती घालू? अजून 1 चमचा. मिरचीचे तुकडे थोडे, कोथिंबीर. तर हे सगळं मिश्रण आपण मिक्स करायचं आहे. ह्याचं काय करायचं? आणि ते मी ह्याला लावायला पट्टीला चिटकवायला म्हणून तोंड बंद करण्यासाठी. हां बाजारात एक नवीन येते खायचा फेविकॉल. ओके आपलं ते तयार झालेलं. आता काय करायचं? आता एक समोसाची पट्टी, समोसा बनवायचा आता असं. ही अशी पट्टी तर मिळतेच रेडीमेड. त्याची असा त्रिकोण इथे कसं लावून त्याची एक पद्धत आहे समोसा बनवायची. मेहंदीचा कोन कसं आपण भरतो तसा असा कोन करायचा आणि तिथे सारण आहे ते स्टफ करायचं. मंदार तुला काय काय बनवता येतं? नूडल्स, फक्त नूडल्स. तुझं माहेर कुठे आहे? पार्ला. पार्ला. राहता दादर. हो. तोही आनंद नाही तुझ्या आयुष्यात? आता आई म्हणजे स्टेशनवर सोडून आलाय वगैरे, बाय ही रडते बाय, आणि वळला की गेली कुठली पण तासाभरात हजर पार्ल्यावर. ओके आता काय? आता हे बॅटर घ्यायचं, चिटकवायला घ्यायचं आपण. ही जी अशी आहे ती या पट्टीला असं त्रिकोण असं जोडायचं असतं. समोसाचा आकार होतो असा. ओके जम्या, बहुत बढ़िया. बस एकच ठेव. एकच ना? हो. क्या बात आहे. मोठा करू? हो. हा आपल्याला कशाबरोबर खाता येईल? खरं म्हणजे हा मूर्खपणाचा प्रश्न आहे, कशाबरोबर खाता येईल. आणि आतला माल म्हणजे बटाटे वडे वगैरे बनवतात ना, त्याला हे माल म्हणतात. आतला जो माल आहे तो जर व्यवस्थित बनला तर समोसा नुसता खायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे ह्याला फार महत्त्व आहे. हां म्हणजे नुसताच खायला खरं चांगलं. आणि अगदीच कौतुकाचं असेल तर सॉस बीस घ्या, है ना? कळलं का? करून बघा. पण त्यासाठी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सीझनिंग समोसे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: समोसाच्या पट्ट्या, पोटॅटो फ्लेक्स, सीझनिंग, टोमॅटो सॉस, पाणी घालून तयार केलेली मैद्याची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पोटॅटो फ्लेक्स घेऊन त्यामध्ये पाणी, सीझनिंग, मीठ, टोमॅटो सॉस, मिरच्यांचे तुकडे आणि कोथिंबीर घालून सारण एकजीव करून घ्यावं. समोसाच्या पट्टीचा कोन करून त्यामध्ये सारण भरावं. मैद्याची पेस्ट लावून समोसाची पट्टी बंद करून घ्यावी. गरम तेलामध्ये समोसे डीप फ्राय करून सर्व्ह करावेत. बापट फॅमिलीतल्या सासूने आणि सुनेने एक पदार्थ बनवलेला आहे आणि तो खाऊन बघायचा आहे. पण तत्पूर्वी आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. आणि ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. झाडं लावा आणि झाडं जगवा. कारण पूर्वीच्या काळी मावशी तुमच्या वेळी जेवढी झाडं होती त्याच्या अर्धीसुद्धा झाडं आता शिल्लक नाही आहेत. अर्थात आपणच कापलेली आहेत ती. त्यामुळे आपण केलेली चूक आपणच सुधारायला पाहिजे. आणि ही तुमच्या घरात गच्चीत, गॅलरीत, इमारतीत कुठेही तुम्ही लावा आणि त्याला दत्तक घ्या. म्हणजे त्याला पाणी बिणी रोज रेग्युलर घातलं की ते वाढेल. मावशी तुम्हाला पण जे बापटांच्या घरात एकूण 4 रोपटी गेलेली आहेत.
बरोबर आहे ना? म्हणजे बापटा आता तुम्ही जिथे राहता तिथे छान एक 25 वर्षांनी छान सावली असेल. नक्की नक्की. ओके. आणि आमच्याकडे जागाही भरपूर आहे. बस फर्स्ट क्लास. वस्तीमध्ये. आणि आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. हे तर इथं ठेवलं तरी चालेल. हे तुम्हाला. ओके. आता आपल्याला खाऊन बघायचं आहे, पण तत्पूर्वी हात मोकळे करायला पाहिजेत. तुम्ही जरा पुढे समोर ठेवलं तरी चालेल. द्या. आणि तुमच्या ह्या चवी सगळ्या तुम्हाला ओळखीच्याच असणार आहेत, त्यामुळे तसं काही घाबरायचं काही कारण नाही आहे. कारण एक सासूने केलेलं आहे आणि एक सुनेने केलेलं आहे. मी खाऊन बघणार आहे, तुम्ही खाऊन बघा. बढिया. वा वा, फर्स्ट क्लास. काय म्हणते, एकत्र कुटुंब पद्धत असली ना, जी पूर्वी होते ते हळूहळू कमी होते. पण मला खात्री काही वर्षांनी परत ती एकत्र कुटुंब पद्धत होणार आहे. पण एकत्र कुटुंब पद्धतीत सकाळपासून घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळे प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली होती. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ घरात व्हायचे. त्यामुळे त्यांचा हात बसलेला असायचा. कुठलीही मीठ टाकताना किंवा साखर तिखट वगैरे टाकताना कधी त्यांना चमचा घ्यायला लागला नाही. हाताने सगळं माप बरोबर जमायची. तर तुमच्या आजूबाजूला असली कुठली मोठी फॅमिली असेल ना, मोठी म्हणजे मी अशी मोठी म्हणत नाही आहे, अशी मोठी म्हणतो आहे, म्हणजे 8 लोक 10 लोक 15 लोक, तर लगेच त्यांना पकडा आणि त्यांच्यातले उत्तम बनवणार आहे त्यांनी इथे पाठवा. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्येच्या या भागात, या स्पेशल भागात, या श्रावण स्पेशल भागात मी इथेच थांबतोय. आपल्याला पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.